नाशिकमध्ये भुजबळ पॅटर्न चालत असून इतर कोणतेही पॅटर्न चालत नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तसंच त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली आहे। नाशिक जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। तसंच हेमंत गोडसे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। मनोज जरांगेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचंही भुजबळ म्हणाले। तुमचं एक वाक्य हेमंत गोडसेंनी सांगितलं की 3 वाजेला मतदान करा, या तुमच्या वाक्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। पुन्हा एकदा लोकसभेतला वाद विधानसभेत पुन्हा एकदा रंगायला लागतोय का महायुतीतला? त्याला म्हणा तुम्हाला हे सिद्ध करून दाखव। काय कुठला वेळ आहे की 3 वाजेला मतदान करा आणि हे करा? तो फरफर सांगा याला मतदान करा, त्याला मतदान करा, ह्या निशाने काय त्याला विषय वाजता किती मतदान करा आणि त्याच्यावरून कुणाला मतदान कर काय चाललंय? पण असं वाक्य तुम्ही वापरलं होतं? कसलं मी वापरतो? मी मला काय सांगायचं तुम्ही सरळ सांगेन काय? याचं 3 वाजता म्हणजे काय लोकांना समजेल 3 वाजता काय? आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हातावरती लिहिलेलं होतं। काही बोलायचं काय? आता ते पडले नाचताय ना अंगण वाकडं, तर मी काय करू? विधानसभेत सुद्धा त्यामुळे असा कलगीतुरा बघायला मिळतोय। हे सख्य नाही आमच्याकडे काय नाही, कलगीतुरा काय नाही, आमच्याकडे भुजबळ पॅटर्न चालतो। भुजबळ पॅटर्न पुन्हा एकदा समीर भुजबळ यांच्या रूपाने अपक्ष म्हणून ते उभे आहेत। तुम्ही सांगितलं की मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देखील घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याला खात्री होती की मी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा मी निवडून येईल, म्हणूनच त्याने एवढा मोठा पदाचा राजीनामा देऊन तिकडे गेला। काहीतरी खात्री असेल, काहीतरी अभ्यास असेल म्हणून गेला ना। ज्या मुंबईमध्ये 36 आमदार आणि 6 खासदार असतात एका मुंबईमध्ये, त्या मुंबई शहरामध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं सोपी गोष्ट नाही, तर त्याने तो राजीनामा देऊन टाकला। शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्त व्हावं का? आता असं आहे ना की ते त्यांनी ठरवावं। काय त्यांच्या घरामध्ये आमच्या वहिनी असतील, सुप्रियाताई सुद्धा अनेक वेळा सांगतात, अहो थोडा आराम करा, थोडं थांबा। आता पवार साहेब थांबतच नाही, त्या सुद्धा कंटाळलेल्या आहेत। पण नव्या पिढीला संधी देण्याच्या बाबतीत पवार साहेब घरात बसणं शक्य नाही। पण अजित पवारांना संधी मिळावी अशीच काहीशी भावना कार्यकर्त्यांची होती। ते संधी देतील, हे देतील, ते देतील, सगळं देतील, पण ते निवृत्त होतील वगैरे वगैरे काय हे शक्य नाही। भुजबळ साहेब एक शेवटचं शकत नाही हो, आणि लोक त्यांना वरी बसून देणार नाही। मनोज जरांगेंनी माघार घेतली आहे, त्यांना काही सल्ला? आता तर त्यांना त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं, कारण त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे, त्याचं मी स्वागत केलेलं आहे। कौतुक करताय मनोज जरांगेंच्या या निर्णयाचं? मी स्वागत केलेलं आहे त्यांचं।